राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेती चांगली पिकावी, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद मिळावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठुरायाच्या शासकीय पूजेनंतर प्रार्थना. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. पंढरीत आज भक्तिसागर उसळल्याचं पाहायला मिळत आहे. परंपरेप्रमाणे पहाटे 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा केली. आषाढी एकादशी महापूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरवगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि त्यांच्या पत्नी सौ प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्याला मिळाला. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा शनिवारी पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तिभावाने व उत्साहाने संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने राहणार गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. बाळासाहेब माने वय 70 हे शेतकरी असून गेल्या 20 वर्षांपासून आळंदी पंढरपूर पायी वारी करतात. यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आले आहेत. मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हा प्रथम रांगेत असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून केली. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते. आज पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस व इतर कुटुंबीय मंदिरात पोहोचले. 2:30 वाजता त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर माता रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना 6व्यांदा विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्यपूजा संपन्न झाली. रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते तर पाद्यपूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावर्षी आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे 30 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने व टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेत. आषाढी एकादशीच्या पर्व काळातील स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांची दाटी झाली आहे. तर पंढरीला आज भक्तीचा महापूर आलाय. संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार, महाद्वार येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. तर प्रदक्षिणा मार्गावरती नगर प्रदक्षिणेसाठी दिंड्यांनी गर्दी केली आहे. पदस्पर्शी दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर केली आहे. दर्शन रांगेत जवळपास 80,000हून अधिक भाविक उभे आहेत. दरम्यान कालपासून पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळालाय. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.